नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमोल गरड सर, जे खरं तर मागच्या 20-22 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. त्यांची मास्टरी असं म्हणायला पाहिजे जी गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर आहे. सो शासकीय संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यांच्यासाठी ते विशेषतः कामं करतात. त्याचबरोबर काही कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावरही ते काम करतात. कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून सुद्धा त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत. सो आजवरच्या या त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20-22 वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्याची वेळ आली तेव्हा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? मी 4थी पर्यंत शिक्षण कसबा म्हणून शाळा होती नगरपालिकेची, 6 नंबर तिथं केले. अच्छा. आणि त्याच्यानंतर भोसले हायस्कूलला 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण झालं तिथं. बर. आणि 12वी करून डिप्लोमाला गेलो मी. 10वीला म्हणजे 12वीला कमी मार्क पडल्यामुळे डिप्लोमाला गेलो. बर. तिथून 3 वर्षात डिप्लोमा पूर्ण केला. पण या फील्ड मध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? आमचे पाहुणे होते की हे आपलं बार्शीपाशी गाव आहे एक महागाव म्हणून. मग तिथं रमेश मिरगणे आमचे पाहुणे होते. त्यांनी सिव्हिल केलेलं. त्यांच्याकडे मी औरंगाबादला ते बी करत असताना जायचो. आणि त्यांचं समोर हे ठेवूनच मी केलं. आणि ते सध्याला बारामतीला त्यांचे मोठे प्रोजेक्ट चालू आहे. आणि इरिगेशनला ते म्हणजे डेप्टी इंजिनियर म्हणून त्यांचं प्रमोशन झाले सध्या. त्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आला. सो आता या फील्डशी रिलेटेड काही प्रश्नांकडे आपण वळूया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे जसं तुम्ही मागच्या 20-22 वर्षांपासून हे फील्ड बघताय, तर त्यामध्ये एक महत्वाचा घटक आहे ते म्हणजे कामगार, आणि त्यामध्ये सुद्धा अकुशल कामगारांचं प्रमाण. सो अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती सगळी हाताळता? अकुशल कामगार म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेस सांगायला लागतं. बरोबर. आणि आपल्या इथले लोकलचे आहेत ते एवढं काम करू शकत नाहीत. बरोबर. आणि बिहारी आणि ते बांगलादेशी असतात ना, ते टोटली सेंटरिंग काम व्यवस्थित करतात. बरोबर. आणि त्यांनी कुठल्याच कामाला नाही म्हणत नाहीत. आपल्या इकडे लोक ते काम करत नाहीत. बरोबर. आता हा जसा कामगारांचा एक मुद्दा आहे, तसा पुढचा कन्स्ट्रक्शन मध्ये मुद्दा येतो तो म्हणजे प्लॅनचा. कारण की प्लॅन प्रॉपर असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. अर्थात तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये बऱ्याचदा तुम्हाला प्लॅन त्यांच्याकडनं येतो, तो फक्त एक्झिक्यूट करायचा असतो. पण प्लॅन या स्टेजचं महत्व काय आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता आधी प्लॅनिंगवर? प्लॅन जे बनवतात ते आर्किटेक्ट बनवतात आणि स्ट्रक्चरल डिझाईन वाला तो डिझाईन बनवतो. आणि बऱ्याच वेळेस असं होतं फर्स्ट फ्लोअरला टॉयलेटला त्यांनी संकट ठेवत नाहीत आणि ते सगळं झाल्यानंतर प्रॉब्लेम येतो. बरोबर. अशा गोष्टी प्रत्येक वेळेस साईट इंजिनियर म्हणून ती बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता हा जसा प्लॅन तसा एक पुढचा रेसिडेन्शियल मधला प्रोजेक्ट आहे. तुम्ही त्याच्यात जरी थोडं कमी काम केलं असलं तरी आपण गव्हर्नमेंटच्या मुद्द्यांवर येणारच आहे. ते म्हणजे रेसिडेन्शियल मध्ये बऱ्याचदा बजेट हा एक इश्यू असतो. त्यांचं बजेट थोडं कमी असतं आणि त्या लोकांची अशी अपेक्षा असते की कमी खर्चामध्ये माझं चांगलं घर व्हावं. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? त्यामध्ये काय लो कॉस्ट स्टील डिझाईन घ्यायचं. म्हणजे गरज नसताना विनाकारण ते स्टील जास्त घेतलं कमी घेतलं त्याच्यात हे होऊन जातं. बरोबर. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे प्रॉपर हाईट प्लेनची किती घ्यायची ह्या गोष्टीवर. बरोबर. जर हार्ड मुरुम असेल तर तिथं जास्त खाली जायची गरज नाही. ह्या गोष्टी बघायला लागतात. त्याच्यात सेव्हिंग होती. बरोबर. दुसरा, आता तुम्ही गव्हर्नमेंटचे अनेक प्रकल्प केलेले, तर त्याविषयी जरा आम्हाला सांगाल की कुठले कुठले प्रकल्प केले आणि छानपणे कसं स्वरूप होतं त्या प्रकल्पांचं? मी स्टार्ट गव्हर्नमेंटचे म्हणजे छोटे छोटे प्रोजेक्ट होते. क्वार्टर वगैरे बांधणे, जिल्हा परिषदकडे कामं केले. मग मोठा प्रोजेक्ट राजनीचा PSC सब सेंटर म्हणून ते केला. अच्छा. तो 90 लाखाचा होता. आणि मग त्याच्यानंतर मग पुन्हा करत राहिलो. आता चालूच आहे. बरं. आता सध्याला कुठल्या प्रोजेक्टवर लेटेस्ट मधल्या मोठ्या काम केलेलं आहे? मोठं काम आता चालू आहे, ते फायनल लेवलला आहे. बॉईज हॉस्टेल म्हणून चालू आहे आता. अच्छा. ते आता फ्लोरिंग चालू आहे, त्याचं सगळं RCC प्लास्टर झालेलं आहे. बरं. हा जसा एक मुद्दा आहे, तसा आणखीन एक मला एक इंजिनियर म्हणून आणि एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणून, अशा दोन्ही अँगल आणि धाराशिवचे नागरिक म्हणून असा तिन्ही अँगलला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना बघितलंय त्याप्रमाणे धाराशिव जिल्हा पण बदलताना बघितलाय, त्याची डेव्हलपमेंट बघितलेली. तर पुढच्या 15-20 वर्षात जर धाराशिवची एक चांगला विकास व्हायला अपेक्षित असेल तर तुमचं विकासाचं विजन म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर खरं तर आता काम करण्याची गरज आहे जर धाराशिवचा सर्वांगीण विकास हवा असेल तर?
धाराशिवचा सर्वांगीण विकास करण्यासाठी फक्त रस्ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. इथं कसं आहे, सगळं नगरपालिकेचे काम सर्व म्हणजे अडाणी कॉन्ट्रॅक्टर करतात, त्यांच्याकडे काय डिग्री नाही काय नाही, आणि कुठलीही म्हणजे ते 30% 40% बिलोपर्यंत जाऊन काम करायला लागले. त्यांनी एवढं खराब करून टाकले सगळं. त्याच्यामुळे ती एकदा काम केलं तर ते 2 वर्षांनी अजून तिथं काम करावं लागायला लागले, आणि त्याच्या विरुद्ध कोण बोलत पण नाही, जागरूकताच नाही नागरिकांना. आता सध्याची कंडिशन आहे, हे ग्रीनलँड शाळापासून एक हॉट मिक्स रोड केलाय, त्याच्यावर डांबरीवर एवढी पावडर मारली आहे की असं तिथं पाणी मारलं तर ती शेणानं सारवल्यासारखं वाटायला लागली. बापरे, अशी कंडिशन आहे. पण तिथले लोक कुणीच बोलायला तयार नाही. ते नगरपालिकेला जाऊन म्हणत नाहीत की झाडून काढा, बाजूला काढा धूळ. बरोबर. आणि एवढा त्रास होत आहे ते डोळ्यात जाती. बरोबर. म्हणजे हा तुम्ही प्रॉब्लेम अतिशय महत्वाचा आणि सगळ्यात सांगितलं, कारण रस्ते दळणवळणाचं साधन आहे, 2 गावांना जोडणारा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. मग अशा वेळेला सरकारची काय जबाबदारी, सरकारची तर जबाबदारी मोठी आहे, कारण आता नवीन प्लॉटिंग होते का त्याच्यामध्ये प्रॉपर रोडच करत नाहीत. काय तर थातून मातूर करायचं आणि ते इकून टाकायचं, ते तसंच पेंडिंग पडतंय. बरोबर. मग त्याला 10 वर्षांना पण नगरपालिका निधी देणार. बरोबर आहे, तेच काम होत नाहीत. बरोबर बरोबर. पण अशा बघत नाहीत, ते मंजुरी देऊन टाकतात. अशा गोष्टी होतात. बरं, दुसरं आता तुम्ही अनेक हे शासकीय संस्थांचे प्रकल्प करता म्हणून विशेषतः विचारायचंय की एवढ्या प्रोजेक्टमध्ये असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का की जो करताना एक वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं किंवा त्याला जास्त शाबासकी कौतुक झालं तुमचं त्या प्रोजेक्टसाठी, असं एखाद्या प्रोजेक्ट बद्दल कौतुक झालं? म्हणजे आमचे कॉम्पिटिशनची एवढी भयानक फील्ड आहे, म्हणजे मी तर कुठला राजकीय पाठबळ नाही, मी स्वतः बिलो टाकून काम घेतलं. बरोबर. काम घेतल्यानंतर ते नो लॉस नो प्रॉफिट ह्या दृष्टीने घेतलं, आणि ते अडकलं कोरोना. अरे बापरे. वर्क ऑर्डर झाली, कोरोना लागला, ते 6 महिने त्याच्यात गेले, आणि स्टीलचे रेट 85 रुपये 87 रुपयावर गेले होते, आणि त्यात कोरोना पण झाला होता मला. पुन्हा ते एवढं प्रॉब्लेमॅटिक झालं, पण ते काम करत करत गेलो, सगळे ऍडजस्ट होत गेलं. असं म्हणजे हा झाला एक अडचणीचा प्रसंग. पण असा एखादा प्रसंग आहे का की जो ज्याच्यात काय गावकऱ्यांनी कौतुक केलं किंवा अधिकाऱ्यांनी कौतुक केलं? त्याच्यानंतर आज म्हणजे विद्यापीठाचेच आहे कॅन्टीन बिल्डिंग, ते आज तागायत चालू आहे. आता तिथे गेलं तरी कुणी पण म्हणजे बघितलं की ते कुणी काम केलं म्हणून विचारतात. क्या बात आहे. दुसरं, आता या फील्डमध्ये इतक्या वर्ष काम केल्यानंतर या क्षेत्रात जे आता नवीन तरुण इंजिनियर्स येतात, कदाचित तुमच्या बरोबर पण ते काम करत असतील, तर त्यांना एक वडीलकीच्या नात्यानं आणि एक सिनियर म्हणून त्यांना काय सल्ला द्याल या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवण्यापूर्वी? आजकालच्या पिढीचं कसं झालंय, त्यांना फक्त पैसे पाहिजेत, काम शिकायची काय इच्छाच नाही त्यांची. त्यांना येऊन बसा, हे करा, असं करा, तसं करा सांगितलं तर ऐकायला तयार नाही. बरोबर बरोबर. पहिलं ते नॉलेज आल्याशिवाय पुढे त्यांनी काय करणार आहेत? आम्ही कन्सल्टंट मध्ये काम केल्यानंतर 5 वर्षानंतर कसं काम करून घ्यायचं आणि काय करायचं हे आम्हाला शिकवलेलं होतं. त्याच्यामुळे ह्या लोकांना कुणी हेच केलेलं नाही. बरोबर. डिप्लोमा झाले, कन्सल्टिंग मध्ये झाले, त्यांना काही माहितीच नाही. अनुभव घेणं महत्वाचं आहे, अनुभव घेणं महत्वाचं आहे. सांगणाऱ्यांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे, आणि त्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे. नाहीतर काय तर ते असं चुकीच्या गोष्टी सांगत गेले की ती काय पुढे सगळं चुकीचं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे, आणि स्टील शिवाय तुम्ही कन्स्ट्रक्शन पुढे होऊ शकणार नाही, कारण बळकटी सगळ्यात महत्वाची आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण वापरायला पाहिजे? स्टीलच्या बाबतीत कसं आहे, आम्ही स्टील घेतल्या म्हणजे गव्हर्नमेंट साईटला तर घेतल्यानंतर त्याची टेस्टिंग आणावं लागते, आणि आमची इथं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे, ते प्रॉपर टेस्टिंग करून देतं. आणि मी असंच टेस्टिंग केल्यानंतर त्या कंपनीला मी पाठवला हे रिपोर्ट, मग त्यांनी सगळीकडे दाखवला. ते तुमच्या टेस्टिंगवर कोणी विश्वास ठेवत नाही, तुम्ही घेताय ते. आता ते तुम्ही तिथं काय केलं काय आम्हाला म्हणजे माहित नसतं. गव्हर्नमेंटच्या आम्हाला त्याच्यावर विश्वास खूप आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इथं 2 नंबरचं काहीच चालत नाही, ते आहे एज्युकेशन देतात. आणि जवळपास सगळ्या स्टीलची टेस्ट तर सगळी पॉझिटिव्हची येते, त्याच्यात काय अडचण नाही. बरोबर. दुसरं, तुम्ही आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का याआधी, आणि तुमचा अनुभव कसा आहे आजपर्यंत? वापरलं नाही. इथं आपलं छोटा प्रोजेक्ट होता तो, क्वार्टर 4 टाईप 4 म्हणून 4 मजली बिल्डिंग होती. तिथं काम होतं थोडंफार, त्याच्यामध्ये वापरलं. तुमचा अनुभव कसा आहे? खूप छान आहे. प्रोडक्ट आणि सर्व्हिस दोन्ही चांगले आहे. ठीक. सो हे होते इंजिनियर अमोल गरड सर, आणि त्यांनी त्यांचा तर अनुभव इतक्या मोजक्या शब्दात सांगितला, पण मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे ते म्हणाले की ही जी नवीन तरुण पिढी आहे जी या क्षेत्रात येऊ बघतीये, तर त्यांना खरं तर जास्त शिकण्याची तुम्ही आधी इच्छा ठेवा, शिकून घ्या. कारण माझ्या मते जेव्हा थेरी आपण शिकतो आणि जेव्हा प्रॅक्टिकल करण्याची वेळ येते त्यामध्ये बराचसा डिफरन्स असतो. त्यामुळे आधी जेव्हा आपण प्रॅक्टिकल, आणि हे फील्डच असं आहे की जे ऑफिसमध्ये बसून होणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला स्वतः त्या साईटवर उतरणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुमची शिकण्याची आवड असेल तर तुम्हाला या क्षेत्रात यश नक्की मिळेल.
पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आज आमच्या या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. सो येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर.